नमस्कार. भूगोल म्हटलं की आपल्याला काय आठवतं? शाळेतली पुस्तकं, नकाशे, देशांची नावं. पण आज आपण या वर्णनापलीकडे जाऊन भूगोलाचं खरं स्वरूप काय आहे हे समजून घेणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना शाळेत असताना वाटायचं की भूगोल म्हणजे काय तर फक्त नकाशे आणि राजधान्या पाठ करणं. पण खरंच भूगोलाचा आवाका एवढाच आहे का? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला एकदम मुळाशी जाऊया. जिओग्राफी हा शब्द पहिल्यांदा वापरला तो ग्रीक विद्वान इराटोस्थनीज यांनी. हा शब्द दोन ग्रीक शब्दांना जोडून तयार झालाय. जिओ म्हणजे आपली पृथ्वी आणि ग्राफोस म्हणजे वर्णन. तर भूगोलाचा सगळ्यात सोपा अर्थ झाला पृथ्वीचे वर्णन. पण हे वर्णन इतकं साधं सरळ नाहीये. खरं तर भूगोल तज्ज्ञ जगाला अधिक खोलवर समजून घेण्यासाठी 3 खूप महत्त्वाचे प्रश्न विचारतात आणि हे प्रश्नच भूगोलाला एक वैज्ञानिक ओळख मिळवून देतात. यातला पहिला प्रश्न आहे काय? म्हणजे या पृथ्वीवर नक्की काय काय आहे? पर्वत आहेत, नद्या आहेत, शहरं आहेत. बरं, मग लगेच दुसरा प्रश्न येतो कुठे? या सगळ्या गोष्टी पृथ्वीवर कुठे आहेत, त्यांचं वितरण कसं आहे हे समजून घेणं. आणि मग येतो तो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात शक्तिशाली प्रश्न, का? हा जो का आहे ना, तोच भूगोलाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. यामुळे भूगोल केवळ वर्णन न राहता एक विज्ञान बनतो. म्हणजे एखादी गोष्ट तिथेच का आहे किंवा एखादं पीक त्याच प्रदेशात का येतं, यामागची कारणं शोधणं हेच तर भूगोलाचं खरं काम आहे. आणि ही कारणमीमांसा आपल्याला सगळ्यात जास्त कुठे बघायला मिळते तर निसर्ग आणि माणूस यांच्या नात्यामध्ये. हे नातं समजून घेणं हा भूगोलाच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे असं म्हटलं तरी चालेल. विचार करा, आपण काय खातो, कोणते कपडे घालतो, आपलं घर कसं असतं, एवढंच काय आपले व्यवसायसुद्धा, या सगळ्यावर आपल्या आजूबाजूच्या भौतिक पर्यावरणाचा थेट प्रभाव असतो. हे नातं 2 प्रकारे बघता येतं. एकीकडे आहे निसर्गाधीन मानव, म्हणजे जिथे निसर्गच सगळं ठरवतो आणि माणूस त्याला जुळवून घेतो. आणि दुसरीकडे आहे मानवीकृत निसर्ग, जिथे माणूस आपल्या बुद्धीने आणि तंत्रज्ञानाने निसर्गात बदल घडवतो. ही जी मानवीकृत निसर्गाची कल्पना आहे ना, ती एका कवीने इतक्या सुंदर शब्दात मांडली आहे. तू माती निर्माण केलीस, मी पेला बनवला. तू रात्र निर्माण केलीस, मी दिवा बनवला. तू डोंगर आणि वाळवंट निर्माण केलेस, मी बागा आणि फुलझाडे निर्माण केली. किती छान पद्धतीने मानवाची निसर्गाला आकार देण्याची ताकद यात दाखवली आहे. भूगोलाचं अजून एक वैशिष्ट्य आहे जे खूपच इंटरेस्टिंग आहे. ते म्हणजे भूगोल हा विषय इतर अनेक विषयांना एकत्र आणतो, त्यांना जोडतो. म्हणूनच त्याला इंटिग्रेटिंग डिसिप्लिन म्हणजेच एकसंध करणारी विद्याशाखा असं म्हणतात. उदाहरणार्थ इतिहास आणि भूगोल दोन्हीही विषय माहिती एकत्र आणतात. पण फरक आहे. इतिहास वेळेच्या चष्म्यातून बघतो, म्हणजे घटना कधी घडल्या हे पाहतो. तर भूगोल जागेच्या किंवा ठिकाणाच्या चष्म्यातून बघतो. सोपं आहे. इतिहास विचारतो कधी आणि भूगोल विचारतो कुठे. भूगोल म्हणजे नैसर्गिक विज्ञानांना जोडणारा एक पूलच आहे असं समजा. आता बघा, जॉलॉजी म्हणजे भूगर्भशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय आपण जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे जमिनीची रचना कशी समजून घेणार, बरोबर? किंवा हवामानशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय हवामान कसं कळणार? सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि हाच पूल सामाजिक शास्त्रांपर्यंत पण जातो. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या सगळ्याचा भूगोलाशी एक घट्ट संबंध आहे. कारण प्रत्येक सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक घटनेला एक भौगोलिक संदर्भ असतोच. म्हणजे ती घटना कुठे घडली हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर मग या सगळ्या चर्चेनंतर पुन्हा एकदा मूळ प्रश्नाकडे येऊया. आपण भूगोल का शिकतो? काय गरज आहे याची? याचं सगळ्यात सोपं आणि महत्त्वाचं उत्तर असं आहे की भूगोल आपल्याला कारण आणि परिणाम यांची साखळी दाखवतो. आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय ते तसं का घडतंय याचं उत्तर भूगोल देतो. मग ते पिकांच्या पद्धती असोत किंवा मोठ्या ऐतिहासिक घटना. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे आपला भारत देश आणि त्याचा इतिहास. विचार करा, उत्तरेला हिमालय आहे, जणू काही एक नैसर्गिक भिंतच, ज्यामुळे आपल्याला संरक्षण मिळालं. पण त्याच हिमालयातल्या खिंडींमधून लोक आले, आक्रमणं झाली. आणि दुसरीकडे आपला विस्तीर्ण समुद्रकिनारा. यामुळे युरोप, आफ्रिका आणि आग्नेय आशियाशी व्यापार वाढला, संपर्क वाढला. सगळा खेळ भूगोलाचा आहे, नाही का? तर थोडक्यात भूगोल शिकून आपल्याला काय मिळतं? आपल्याला जगातली भौतिक आणि सांस्कृतिक विविधता कळते. तिचं कौतुक करायला आपण शिकतो. निसर्ग आणि समाज यांचं नातं कसं आहे याचं विश्लेषण करता येतं. आणि हो, नकाशा बनवण्यापासून ते GIS सारख्या आधुनिक साधनांपर्यंत अनेक कौशल्य मिळतात जी देशाच्या विकासासाठी उपयोगी पडतात. तर मग आता भूगोलाचं हे खरं रूप समजल्यावर आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल का? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.